सीआरपीएफ कॉन्स्टेबल भरती 2026 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आला आहे। सीआरपीएफ कॉन्स्टेबलच्या 1,33,982 जागा ज्या विद्यार्थी मित्रांनो रिक्त आणि 1,33,882 जागांसाठी जे विद्यार्थी मित्रांनो सीआरपीएफ कॉन्स्टेबलची या ठिकाणी भरती निघत आणि त्या संदर्भात जे विद्यार्थी मित्रांनो एक अपडेट आला, एक पत्रक सुद्धा या ठिकाणी आलेलं आहे। तर ते पत्रक सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे। आणि त्याचबरोबर सीआरपीएफ कॉन्स्टेबल या भरतीमध्ये शिक्षण 10वी पास लागणार आहे। महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर महिला उमेदवार आणि पुरुष उमेदवारांना फॉर्म भरता येणार आहे। सीआरपीएफ कॉन्स्टेबल भरतीमध्ये त्याला केंद्रीय रिझर्व्ह पोलीस फोर्स सुद्धा या ठिकाणी म्हटलं जाते, एक लक्षात ठेवा। त्याचबरोबर सीआरपीएफ कॉन्स्टेबल भरतीमध्ये निवड आपलं कशा प्रकारे होणार आहे, या भरतीमध्ये उंची किती आहे, छाती किती आहे, ग्राउंडला कोणकोणते इव्हेंट आहे, लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय, निवड प्रक्रिया काय, या सर्व गोष्टीबद्दल आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून स्टेप बाय स्टेप तुम्हाला माहिती सांगणार आहे। आणि ते पत्रक आलेलं आहे, ते अपडेट सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून सीआरपीएफ कॉन्स्टेबल भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहील नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, सीआरपीएफ कॉन्स्टेबलच्या जवळपास या ठिकाणी 1,33,982 जागा सध्याच्या कंडिशनला रिक्त आहे। तर त्या संदर्भात तुम्ही पत्रक या ठिकाणी स्क्रीनवर या ठिकाणी बघू शकता, मी तुम्हाला पत्रक या ठिकाणी दाखवतो। तर बघा या ठिकाणी काय म्हटलंय, नई दिल्ली मधून हे पत्रक आहे। तर बघा, नई दिल्ली 27 जुलै 2026 केंद्रीय सरकार केंद्रीय रिझर्व्ह पोलीस बल अधिनियम 1949 की धारा तर बघा द्वारा प्रदत्त शक्तियों का प्रयोग करते हुए और केंद्रीय रिजर्व बल कांस्टेबल साधारण ड्यूटी जनरल ड्यूटी का समूह पद गढ़ पद भर्ती नियम 2023 उन बातों के सिवाय अधिकांत करते हुए जिन्हें ऐसे अधिकार से पूर्व किया गया है या करने का लोप किया गया है केंद्रीय रिझर्व्ह बल के साधारण ड्यूटी का। तर बघू शकता या ठिकाणी हे हिंदीमधून हे पत्रक आहे। आणखीन त्याचबरोबर तुम्ही बघू शकता खाली आणि या ठिकाणी एक तक्ता दिला आहे, त्या तक्त्यामध्ये तुम्ही जागा बघू शकता किती जागा रिक्त आहे। तर बघा या ठिकाणी पद जे आहे तर टोटल कॉन्स्टेबलचं पद आहे, जनरल ड्यूटीचं पद आहे, एक लक्षात ठेवा। तर जागा जे आहे या ठिकाणी 1,33,982 जागा या ठिकाणी रिक्त आहे। आणि पुरुषांच्या ज्या जागा रिक्त आहे सीआरपीएफ कॉन्स्टेबलमध्ये 1,29,241 जागा रिक्त आहे आणि महिला उमेदवारांच्या 4,741 जागा रिक्त आहे। आणि त्याचबरोबर बघा या ठिकाणी वेतन बघू शकता 21,700 ते 69,100च्या दरम्यान। आणि त्याचबरोबर यामध्ये वयोमर्यादा दिली आहे, हे नोटिफिकेशनच जे विद्यार्थी मित्रांनो आलं बघू शकता या ठिकाणी वयोमर्यादा 18 ते 23 वर्षापर्यंत यामध्ये वयोमर्यादा दिला आहे पत्रकमध्ये। 18 ते 23 वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीसाठी वयोमर्यादा आणि SC/ST कॅटेगरीचे असेल तर 18 ते 38 वर्षापर्यंत फॉर्म भरता येणार आहे आणि ओबीसी कॅटेगरीचे असेल तर 18 ते 26 वर्षापर्यंत फॉर्म भरता येणार आहे। तर शिक्षण फक्त सीआरपीएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरतीमध्ये शिक्षण फक्त यामध्ये 10वी पास लागणार आहे। 10वी पासवर महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले असाल महिला उमेदवार आणि पुरुष उमेदवारांना फॉर्म भरता येणार आहे सीआरपीएफ कॉन्स्टेबल भरतीमध्ये। आणि फॉर्म भरणे केव्हापासून चालू होणार आहे ते सुद्धा तुम्हाला पुढे सांगणार आहे। तर सीआरपीएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनमध्ये निवड प्रक्रियाचा जर पाहिलं तर पहिल्या टप्प्यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो ग्राउंड सुद्धा होऊ शकते किंवा पहिल्या टप्प्यामध्ये फिजिकल सुद्धा या ठिकाणी होऊ शकते किंवा लेखी परीक्षा सुद्धा या ठिकाणी पहिल्या टप्प्यामध्ये होण्याची पुरेपूर संभावना एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर निवड प्रक्रियाचा जर पाहिलं तर बघा विद्यार्थी मित्रांनो पहिल्या टप्प्यामध्ये यामध्ये पेपर या ठिकाणी होऊ शकतात। परीक्षेला जे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे तर बघा जनरल नॉलेजचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, गणिताचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, बुद्धिमत्ता चाचणीचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे आणि हिंदी व्याकरणचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। टोटल 100 मार्काचा पेपर असणार आहे आणि पेपरमध्ये निगेटिव्ह मार्किंग असू शकते किंवा नसू सुद्धा शकते, एक लक्षात ठेवा। पेपरसाठी 1.5 घंट्याचा पेपरसाठी टाइम भेटण्याचे पुरेपूर संभावना या ठिकाणी आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर अशा प्रकारे आपला पेपर यामध्ये होणार आहे आणि आपल्याला तयारी कशा प्रकारे करायची, जर जे काही सीआरपीएफचे जे काही प्रिव्हिजर क्वेश्चन पेपर आहे तर ते तुम्ही या ठिकाणी वाचून काढा, कारण की जे काही प्रिव्हिजर क्वेश्चन पेपर आहे ते जे विद्यार्थी मित्रांनो परीक्षेला येते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि त्याचबरोबर सीआरपीएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरतीमध्ये आपलं दुसऱ्या टप्प्यामध्ये काय असणार, आपलं यामध्ये असणार आहे ग्राउंड असणार आहे, फिजिकल असणार आहे। उंचीचा जर आपण विचार केला तर बघा
तुम्ही SC कॅटेगरीचे असाल, OBC कॅटेगरीचे असाल, ओपन कॅटेगरीचे असाल, EWS कॅटेगरीचे असाल तर पुरुष उमेदवारांसाठी उंची 170 सेंटीमीटर लागणार आहे आणि महिला उमेदवार तर SC कॅटेगरी, OBC कॅटेगरी, EWS कॅटेगरीचे असाल त्याचबरोबर ओपन कॅटेगरीचे असाल तर 157 सेंटीमीटर उंची लागणार आहे. छाती 80 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर भरले पाहिजे पुरुष उमेदवारांसाठी. आणि तुम्ही जर ST कॅटेगरीचे असाल तर पुरुष उमेदवारांसाठी उंची यामध्ये 162.5 सेंटीमीटर लागणार आहे. महिला उमेदवार तर ST कॅटेगरीचे असाल तर 150 सेंटीमीटर उंची लागणार आहे. छाती 76 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर भरले पाहिजे. आणि फीचा जर आपण विचार केला जनरल OBC EWS कॅटेगरीचे असाल तर 100 रुपये फी यामध्ये लागणार आहे. आणि जे काही SC कॅटेगरीचे असाल तर 1 रुपये सुद्धा फी यामध्ये लागणार नाही आहे. महिला उमेदवार कोणत्या कॅटेगरीचे असाल SC ST OBC EWS NTV ओपन SBC SBC कोणते कॅटेगरी तर 1 रुपये सुद्धा फी या ठिकाणी लागणार नाही आहे, एक लक्षात ठेवा. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपलं यामध्ये आहे. तर ग्राउंडचा जर आपण विचार केला तर बघा विद्यार्थी मित्रांनो, CRPF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरतीमध्ये 5 किलोमीटर रनिंग यामध्ये असणार आहे, एक लक्षात ठेवा. पुरुष उमेदवारांना हे पण पुरुष उमेदवार 5 किलोमीटर रनिंग या ठिकाणी 24 मिनिटाच्या अंदर रनिंग मारणार आहे. तर ते ग्राउंड क्वालिफाय असणार आहे, ग्राउंड पास असणार आहे. ज्यांचा सुद्धा 5 किलोमीटर रनिंगचा जो टायमिंग आहे 24 मिनिटापेक्षा तर 1 सेकंड जरी आपला जास्त आला तर आपल्याला फेल केलं जाणार आहे, अपात्र केलं जाणार आहे. अशा प्रकारे CRPF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनचं ग्राउंड आपलं या ठिकाणी होणार आहे. महिला उमेदवारांसाठी जर आपण ग्राउंड पाहिलं तर महिला उमेदवारांसाठी 1600 मीटर रनिंग असणार आहे. 1600 मीटर रनिंग महिला उमेदवारांना 8.5 मिनिटांमध्ये मारावं लागणार आहे. जे आपण महिला उमेदवार 1600 मीटर रनिंग 8.5 मिनिटाच्या अंतर रनिंग मारणार आहे तर त्या ग्राउंड क्वालिफाय असणार आहे, ग्राउंड पास असणार आहे. ज्या आपण महिला उमेदवारांचा 1600 मीटर रनिंगचा जो टाईम आहे हा 8.5 मिनिटापेक्षा जर जास्त टाईम झाला तर फेल केला जाणार आहे, अपात्र केला जाणार आहे. अशा प्रकारे निवड प्रक्रिया असणार आहे. CRPF कॉन्स्टेबल भरतीमध्ये 1,33,800 प्लस जागांसाठी ही जी भरती निघत आहे यामध्ये अशा प्रकारे निवड प्रक्रिया असणार आहे. पहिल्या टप्प्यामध्ये पेपर असणार आहे, दुसऱ्या टप्प्यामध्ये ग्राउंड, तिसऱ्या टप्प्यामध्ये डॉक्युमेंटेशन, चौथ्या टप्प्यामध्ये मेडिकल, अशी संपूर्ण निवड प्रक्रिया आपल्याला CRPF कॉन्स्टेबल भरतीमध्ये पाहायला भेटणार आहे. तर आता या ठिकाणी CRPF कॉन्स्टेबल भरतीचे या ठिकाणी जे 1,33,982 जागांसाठी भरती कधी निघणार आहे, कोणत्या महिन्यामध्ये निघणार आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ही CRPFची जी भरती आपल्याला या ठिकाणी सप्टेंबर महिन्यामध्ये पाहायला भेटणार आहे. 30 सप्टेंबरपर्यंत किंवा 30 सप्टेंबरच्या आसपास आपल्याला ही CRPF कॉन्स्टेबलची भरती या ठिकाणी पाहायला भेटणार आहे, एक लक्षात ठेवा. ठीक आहे, तर 30 सप्टेंबर ते ऑक्टोबर महिन्यापर्यंत ही भरती येणार आहे, एक लक्षात ठेवा, CRPF कॉन्स्टेबल भरती. त्यामुळे आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा, आतापासून जे ग्राउंडसुद्धा तयारी चालू ठेवा. कारण की यामध्ये जाहिरात ज्यावेळेस येणार आहे त्यावेळेस आपल्याला कळणार पहिल्या टप्प्यामध्ये ग्राउंड आहे की पेपर आहे. पहिल्या टप्प्यामध्ये ग्राउंडसुद्धा होण्याची संभावना वर्षवल्या जात आहे, एक लक्षात ठेवा. तर त्यामुळे ग्राउंड पण आतापासून करा. फिजिकलसुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. आतापासून ग्राउंडची तयारी करा, आतापासून अभ्यास करा. तुमच्या गावामध्ये एखादं वाचनालय असेल तर ते वाचनालय पकडा, त्या वाचनालयामध्ये अभ्यास करा. आपल्या गावामध्ये वाचनालय नसेल किंवा आपल्या गावाजवळ एखादं वाचनालय असेल तर तिथं अभ्यास करा. ठीक आहे, तर आतापासून एखादं वाचनालय पकडा, त्या ठिकाणी सेल्फ स्टडी करा. जे काही झालेल्या प्रश्नपत्रिका संच आहेत त्या तुम्ही या ठिकाणी वाचून काढा. कारण की CRPF कॉन्स्टेबलची मोठी भरती आपल्याला ही या ठिकाणी पाहायला भेटत आहे, एक लक्षात ठेवा, सप्टेंबर महिन्यापर्यंत, सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यापर्यंत. तर आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा. आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओ अपडेट देत राहणार. आजच्यासाठी इथंच थांबतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.